तू सांग, तू व्हिडिओमध्ये का दिसत नाही? आता रोज तुला घेते ना, आता तिला घेऊ दे ना. माझ्याकडे येतो कपडे. काय झालं लाडू? काय नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. आणि सध्या आम्ही आहोत गावाकडे आणि आत्ता आम्ही निघालो आहेत आमच्या दिदीच्या गावी. म्हणजे जी दुसरी दिदी आहे, माझी छोटी दिदी. आता छोटी दिदी म्हणजे तुम्ही म्हणता की ती छोटी आहे तर तिला दिदी का म्हणते, तर छोटी दिदी म्हणजे की माझ्यापेक्षा मोठी आणि त्या दिदीपेक्षा ती छोटी आहे म्हणून तिला छोटी दिदी म्हणतोय. बट मी सगळ्यात छोटी दिसते. म्हणजे कॉन्फिडन्स बघतो कमेंट करा, तेजू मोठी दिसते की मी मोठी दिसते. हां, नक्की नक्की नक्की. आणि जेन्युइन कमेंट करा माझ्या साईडने. माझा गॉगल गाडीतच आहे का? 100 रुपयाचा. आम्ही साधी लोक आहे, आम्ही 100 रुपये वालेच वापरणार. आणि जरी आम्ही 100 रुपयाचा वापरला तरी आम्ही ब्रँड दिसतो. तुम्ही 1000 रुपयाचा वापरला तर माझ्याकडे गॉगलच नाहीये. हिच्याकडे 3000चा. हिच्याकडे 3000चा गॉगल जरी घातला तर उन्हापासून प्रोटेक्शनच होते. 100 रुपयाचा मग आपण 3000चा का घेतलाय? प्रोटेक्शन होते. मुद्दा हा आहे, ज्यावेळेला 100 रुपयाचा गॉगल घालतो त्याला तुम्ही स्ट्रगलिंग फेज मध्ये आहात आणि 3000चा गॉगल घालतो त्याला तुमची वेळ चांगली म्हणजे आहे मी दाखवून स्ट्रगलिंग देते. फेज मध्ये आहे सध्या या मॅडम सोबत. आता या मॅडम कधी स्ट्रगलिंग फेज मधनं बाहेर करते. ऐक ना, पण 3000चा हिला गॉगल घेणारी पण मीच आहे रे. पण कॉन्फिडन्स कुठून येतोय बघ ना. सारखं काय वाजतो ग तुझा कॉल? हॅलो. तर आमचं गावी जास्त येणं होत नाही आणि आलो तर खूप कमी दिवसांसाठी वगैरे जातो. सो कुठेच जाणं होत नाही. तर यावेळेला उन्हाळ्यात आम्ही खूप चांगला टाईम काढून गेलो होतो. सो सगळ्या नातेवाईकांना वगैरे भेटून येत होतो. तर इकडे दिदीकडे पण खूप दिवसापासून जायचा प्लॅन चालला होता आमच्या, म्हणजे चौघांचा भेटायचा. पण जाणं होत नव्हतं आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे ते पण पॉसिबल झालं आम्हाला. सो तिकडे निघालो होतो आणि मुळात दिदी आधी इकडे आलेलीच होती, पण नंतर तिचे पण शिवण क्लास वगैरे चालू आहेत. सो ती परत गावी गेली. त्यामुळे मग आज आम्ही परत तिला भेटायला तिकडे निघालो होतो. म्हटलं सगळ्याच फॅमिलीला वगैरे भेटून होईल. सो आम्ही इकडे आलो. जेलसी जेलसी. माझ्याकडे येतो कपडे. बबलू तू माझ्याकडे ये ना. बबलू आता रोज तुला घेते ना, आता तिला घेऊ दे ना. आता तुला कुठे घेऊ मी? बाबा तू माझ्या मांडीवर आहे पिल्ल्या. तू माझ्याकडे बाबा ये माझ्या तू मनूच्या मम्माकडे जा. पळत पळत जा. ये नंदेच्या मुली आधी ती मुलगा त्या आमच्या झाडीचा आणि आमच्या खालच्या पुतण्याच्या नाती. तर तिच्या फॅमिलीतले बरेच जण माझे व्लॉग बघतात आणि त्यांना मला भेटायचं होतं. सो ही सगळी गँग जमा झालेली होती आणि इकडे या गँगचं तर वेगळंच चालू आहे. मस्त अशा दोघी खेळत होत्या. खूप दिवसातून बहिणी बहिणी पण भेटलेल्या होत्या. त्यानंतर मग इकडे आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. म्हणजे सकाळी सकाळी आम्ही लवकर निघणार होतो आणि त्या आशेनं ते खूप वेळ आमची वाट बघत थांबलेले आहेत बिचारे. पण आम्हाला जायला लेट झाला. सो नंतर आम्ही त्यांना कॉल करून सांगितलं की तुम्ही जेवण करून घ्या. आणि त्यानंतर मग आम्हाला पोहोचायला जवळपास 2-2:30 वाजले होते आणि तेव्हा आम्ही जेवण करत होतो. कोंबड्या कमी केलेल्या आम्ही. डोळे बंद कर, उघडायचे नाही. चहा देते ना बाबू. थोडं उघडून दे. हा कर चमच्याला डोळे नाही उघडायचे. इकडे बघा बबडीसोबत स्कॅम चालू आहे. म्हणजे आम्हाला लेमन टी दिला होता आणि ते पण बबडी पण मागत होती म्हणून मग दिदीने तिच्या तोंडातच लिंबू पिळला.
बबडी गावाकडे आली की तिला कोणीच खाली ठेवत नाही आणि त्यात तिला पण अशी गावाकडच्या सगळ्या गोष्टी ते हंबा वगैरे बघायला खूप आवडतात. त्यामुळे तिचं तेच चालू आहे. आणि इकडं खेळताना पण बघा, जी गावाकडची पोरं आहेत ते किती अशी दणादण खेळतात, पण ही मात्र अशी नाजूकपणे हळूहळू पावलं टाकत टाकत सगळीकडे चालते. म्हणून बघा किती निवांत उड्या मारते आणि ही केवढं स्लो सगळ्या गोष्टी चालल्या त्याच्या. खूप घाबरते. म्हणजे खरंच शहरात राहणाऱ्या आणि गावाकडे वाढणाऱ्या मुलांमध्ये खूप सारा फरक तर असतो. त्यानंतर दिदी आम्हाला शेत वगैरे दाखवत होती आणि तिचे जे आसपासचे रिलेटिव्ज आहेत म्हणजे जाऊ वगैरे, तर त्यांचं घर दाखवायला नेत होती. त्यांच्याकडे निघालेलो होतो आम्ही. बरं आता तू सांग, तू व्हिडिओमध्ये का दिसत नाही? आम्ही सतत दिसतो, तू का दिसत नाही? मी गावी असते, तुम्ही पुण्यात असता, सोबत असता. की मी तुला घेत नाही व्हिडिओत? तसं काही नाहीये. मी आलो आन्सर तुम्हाला. तर ती असते गावाकडे. घेतले पाठ करून घेतलं तिच्याकडनं. तिला सांगितलं रॅन्डम कॅमेरा ऑन केलेला. तिला सांगितलं तुला 500 रुपये देतो, तू असं उत्तर दे. मग तिला उत्तर दिले. तर आमच्यात कायमच अशी मजाक मस्ती वगैरे चालू असते आणि मुळात म्हटलं तर आमच्या म्हणजे चौघा पण भावंडांचा बॉन्ड खूप चांगला आहे आणि त्या बाबतीत खरंच आम्ही लकी आहोत. पण कसं आहे की आम्ही इकडे पुण्याकडे असतो आणि त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओमध्ये दिसतो. प्लस दिदी एवढी कॅमेरा फ्रेंडली नाही आहे, सो सारखं तो कॅमेरा तिच्यासमोर हे करणं वगैरे मला ते चांगलं वाटत नाही, म्हणून ती जास्त करून व्हिडिओजमध्ये दिसत नाही. पण काही फालतू लोक असतात जे असे काहीतरी कमेंट करतात की तुम्ही तिला घेतच नाही, इग्नोर करता. तर कुठलीच भावंड आपल्या भावंडांसोबत असं करू शकत नाहीत किंवा कुणी करतही असतील, पण आमच्यामध्ये तसा बॉन्ड अजिबात नाही आहे. त्यामुळे इथून पुढे कमेंट करताना ना विचार करून करत जा. मम्मा काय झालंय? काय झालं लाडू? काय झालं बबडी? आपण एक आंबा तोडूया, ये इकडे. काय झालं? आता तुझी मम्मा आहे, थांब त्यांना ओरडते. ओरडू मी त्यांना. छोटूसा आंबा तोडूया. इथला तोडूया. ए तिला चिक लागेल का? आत्ताच ऑलरेडी हे झाले. ए एवढं छोटं नको तोडू. जोरात तोड, डोळ्यात जाईल माझ्या. हळू बघू बबड्या. आंबा दाखव ना लाडू, माऊला दाखव. नीट हसून दाखव. काय झालं मला सांगशील? काय झालं? तोंडात ए नाही ते चिक आहे. दोन मीठ टाकून खायचं. मीठ टाकून दगडांपुढे एवढं असं हो घे ना अजून चांगले. माहित नाही आला आहे. तुला पोट धरा दिल्यानंतर तुम्ही पाचशे गावात कळशी भरून. पण एवढंच आंबा कोण खाणार? तुम्ही असं धुणार, दगड म्हणा करणार. चला जाऊया. तर दुपारी आम्हाला भैया आणि पप्पा दीदीकडे सोडून त्यांचं कवठे महांकाला एक काम होतं, सो ते तिकडे गेले होते. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी त्यांना यायला पण लेट झाला आणि बबडी तिथं जरा घाबरत होती ते म्हैस वगैरे सगळं बघून. त्यामुळे ती घरी जायचं म्हणत होती. त्यामुळे मग जाताना आम्ही बसनेच निघालो आणि अशा प्रकारे हा व्लॉग पण मी इथेच एंड केला. तिथून पुढचं काहीच शूट केलेलं नाही आहे. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.